नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत मनोली गावामध्ये. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. विकास बाळासाहेब सूर्यवंशी. दादा आपण हा जो प्लॉट आहे हा कधी लावला होता? तरी एक 10 डिसेंबरच्या आतमध्ये लावला असेल, 1-2 दिवस इकडे तिकडे होते. बर आणि कोणतं पीक लावलं होतं आपण? इथं कलिंगड लावलं होतं. कलिंगड लावलं होतं. बर, म्हणजे साधारणतः एक 70 ते 80 दिवसाच्या वर हा प्लॉट होऊन गेलेला आहे. या ठिकाणी आपण जेव्हा मल्चिंग अंथरलं होतं तर मल्चिंग अंथरताना मल्चिंग कुठं फाटला का? नाही फाटला नाही. बर, मग मल्चिंग कसा होता जरा 1-2 शब्दात सांगा. नाही, चांगली क्वालिटी चांगली होती मल्चिंगची आणि आता पण तो फाटलेला नव्हता. पण एवढं मुलं चालले त्याच्यावर कलिंगड बाहेर काढायचे ते आम्हाला, त्यावेळेस तो थोडा आता फाटलेला दिसतोय. बर, आपण इथे येण्याचं कारण हेच की जेव्हा प्लॉट होऊन जातो तेव्हा खरंच मल्चिंगची जी क्वालिटी आहे, तो मल्चिंग कसा आहे, पीक झाल्यानंतर व्यवस्थित निघतो का, हे चेक करण्यासाठी आपण मनोली गावात आलेलो आहोत. विकास दादा, मल्चिंग कसा वाटला तुम्हाला? नाही, 2 शब्दात सांगा. क्वालिटी खूप छान आहे आणि आता पण अजून पण असं पाणी वगैरे कमी पडलं, नाहीतर आम्ही हे तुटफूट काय होऊन दिली नसती त्याची. अजून एक पीक काढलाच असं त्याच्यामध्ये. अरे बापरे, म्हणजे तुम्ही अजून एक पीक घेण्याची तयारी होती तुमची? आम्हाला पाणी कमी पडलंय थोडं. नंतर या साईडला अजून काम इथं कलिंगड काढले नाही ना, जाऊन बघितलं तर एकदम सुरक्षित आहे, अजून चांगलं आहे. बरं बरं बरं. दादा आपण हा मल्चिंग कोणाकडून घेतला होता? जैन ट्रेडर्स वैजापूर. जय ट्रेडर्स वैजापूर यांच्याकडून घेतला होता. बरं बरं, चालेल. यापुढे तुम्ही जे इतर शेतकरी ज्यांना मल्चिंग लावायचं आहे त्यांना काय सांगणार? नाही, खूप छान क्वालिटी, चांगली आहे. अथरावा चांगला आहे.